आवाज येत नाहीये क्लिअर प्रतिभा. एकच मिनिट, प्रॉब्लेम आहे. हरे कृष्णा, येतोय का आवाज माताजी? हा, आता येतोय. हा, हरी बोल. येतोय हा येतोय. हा हा, ठीक आहे. आ- हा, ठीक आहे ठीक आहे. आज आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की भक्ती निधी देवी दासी माताजी आपल्याला स्पीकर म्हणून लाभलेल्या आहेत. त्या सिनियर काउन्सिलर आहेत 2006 पासून. अं, आणि NVCC पुणे याच्यातून आहेत. सी इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व इन व्हेरियस सर्व्हिसेस लाईक प्रीचिंग, डीटी ड्रेसिंग, राजभोगा कुकिंग, फंड कलेक्शन आणि बुक डिस्ट्रीब्युशन, व्हेरियस फेस्टिवल सेवा, इन्चार्ज ऑफ जन्माष्टमी अभिषेक ऑन व्हेरियस बोर्ड ऍट NVCC पुणे. डेकोरेशन सेवामध्ये पण त्या खूप आहेत, ज्या झुलन यात्रा, व्यास पूजा. सी वॉज इंट्रोड्यूस ऑन हरे कृष्णा टेलिव्हिजन ऑन 10 जून. हरे कृष्णा टेलिव्हिजन वर पण त्यांचा इंटरव्ह्यू आलेला होता. आणि सी हॅज डन डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, लेटर बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स ऍप्लिकेशन्स. त्यांचे प्रभूजी हिज ग्रेस रास विग्रह प्रभू अल्सो सिनियर डिओटी फ्रॉम पुणे. तर आज आपलं परम सौभाग्य आहे की एवढं छान क्वालिफिकेशन, एवढ्या सिनियर डिओटीज आपल्याला लाभलेले आहेत. सो हरी बोल, थँक्यू व्हेरी मच. मी अचानक इंट्रोडक्शन केलेलं आहे, जस्ट जास्त प्रिपरेशन न करता. सो सॉरी. हरी बोल. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. प्रतिभा माताजी, थँक्यू. हरी हरी बोल. हरी हरी बोल. सुरू करायचं का आपण? येस माताजी. चालेल. येस. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे नाम हरे नाम एव केवलम, कलो नास्तेव नास्ति एव गतिरन्यथा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तुमच्या सगळ्यांचं या जपा टॉक मध्ये स्वागत आहे. मला खूप छान वाटते, एवढ्या सगळ्या जणी रोज जपासाठी एकत्र येतात आणि खूप छान तुमचा छान फोरम आहे. आणि आनंद गोपी माताजींनी मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. आणि आजच्या थोडासा जे काही मला माहिती आहे ते तुमच्या बरोबर शेअर करते. आपल्याला माहिती आहे आज हा त्यांनी मला टॉपिक दिला होता 5वा नामापराध आनंद गोपी माताजींनी. तर होपफुली तुमचे पहिले 4 झालेले आहेत आणि नामापराध सगळ्यांना माहिती आहेत. तर हे हे आपल्याला माहिती, हे 10 नामापराध जे आहेत तर ते पद्मपुराणामध्ये लिहिलेले आहेत आणि पद्मपुराणातून आपण ते हे केलेले घेतलेले आहेत. तर ह्यातले त्याचं ब्रॉड कॅटेगरायझेशन नामापराधांचं आपण बघितलं तर पहिला, दुसरा आणि तिसरा हे नामापराध हरी, गुरु आणि वैष्णव यांच्या बद्दल म्हणजे यांच्याबद्दलचे अपराध आहेत ते, जे आपण करायचे नाहीये. आणि नामापराध नंबर 4 ते 8 हे हरिनामाबद्दलचे.
हरिनामाबद्दल जे काय आपले नामापराध होतात ते आहेत. तर ह्यातला आपण आज 5वा नामापराध आपण हे करतोय. 5वा नामापराध सगळ्यांना माहितीच असेल. हरे कृष्ण नाम जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. याला पद्मपुराणात संस्कृत मध्ये हरिनामनी कल्पनाम, म्हणजे हरिनामाबद्दल आपल्या कल्पना हे करायच्या, असा अर्थ आहे त्या 5व्या नामापराधचा. तर आपण ह्या 5व्या नामापराधाबद्दल हे चर्चा करतोय. तर त्याच्या आधी जाणून घेऊत आपण अपराध काय आहे, अपराध कशाला म्हणतात, नामापराध कशाला म्हणतात आणि त्याची सुरुवात कशी होते. आणि जर आपल्याला हे समजलं तर आपण ते करायचं टाळूयात. म्हणजे हे नामापराधाबद्दल चर्चा आपण कशासाठी करतोय, की हे अपराध आपल्याला करायचे नाहीयेत आणि हे अपराध नकळतपणे होत असतील आपल्या हातून, तर त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचंय ह्याच्यासाठी आपण ही चर्चा करतोय. तर आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे. आता अनगोपी माता जे डॉक्टर आहेत त्यांना त्या आपल्याला माहिती आहे की डॉक्टर आपल्याला एखादा रोग झाला तर त्यांच्याकडे गेलो आपण, तर काय सांगतात, औषध लिहून देतात आणि सांगतात की हे औषध घ्या, याच्याबरोबर ही पथ्य पाळा, तर तुमचा जो आजार आहे तो लवकर बरा होईल. तर एक आयुर्वेदामधला एक श्लोक मी कोट करते. पथ्ये सदी गदार्थस्य किमौषध धनिषेवणे, पथ्ये सदी गदर्थस्य किमौषध निजेवणे. आपल्याला वाटेल दोन्ही लाईन सारख्याच आहेत, पण त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर एखादा आजार त्याला झालेला असेल आणि तो त्याचं जे डाएट आहे, म्हणजे त्याची जी पथ्य आहे ती व्यवस्थितपणे घेत असेल, तर त्याला त्या औषधाची गरज लागत नाही, कारण त्याचा आजार तो बरा होऊन जातो. आणि एखादा व्यक्तीला तोच आजार झालेला आहे आणि तो त्याची पथ्य पाळत नाहीये, तर तो त्याचा औषध घेऊन का उपयोग. म्हणजे पहिल्या ह्याच्यात आहे की जो पथ्य पाळत असेल तर त्याला औषधाची गरज काय, आणि दुसऱ्या लाईनचा आहे की जर पथ्य पाळत नसेल तर त्याला औषधाचा उपयोग काय. तर तसंच आपल्या ह्याच्यामध्ये आपण हे सगळा नामजप करतो, वैष्णवांचा संग करतो, बाकी सगळी भक्तीची कार्य करतो, रीडिंग करतो, मंदिरात दर्शनाला जातो, सेवेला जातो. तर ह्याचा सगळ्याचा उद्देश काय आहे, आपली भक्ती मार्गात प्रगती व्हावी याच्यासाठी. किंवा आता भक्ती मार्गात प्रगती म्हणजे आपण हे सगळं करतो कशासाठी, तर हे सगळं औषध म्हणून ऍक्ट करतं कशावर, आपला भवरोग जो आहे, आपण या भौतिक जगात आलेलो आहोत आणि त्याच्या भवरोगावरचं हे औषध आहे. तर ह्याच्यासाठी पण परत एक आजार म्हणल्यावर त्याला पथ्य आणि औषध दोन्ही आहे. त्यातलं औषध काय आपलं, पॉवरफुल औषध हरिनाम आहे. कारण आपण प्रभुपाद पण आपल्याला सांगतात 99% प्रगती आपली जपाने होते. तर पॉवरफुल औषध काय आहे आपलं, हरिनाम आहे. आणि त्याचं पथ्य काय आहे की हरिनामाबद्दलचे जे अपराध आहेत, 10 नामापराध, हरिनाम आणि वैष्णवांबद्दलचे अपराध आपल्याला टाळायचे. आणि ह्याच्यासाठी म्हणजे हे दोन्ही महत्वाचं आहे, औषध घेणं पण महत्वाचं आहे आणि पथ्य पाळणं पण महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळा आपण हे औषध तर रोज घेतो पण ती पथ्य आपल्याकडनं पाळणं होत नाही. तर त्याच्यामुळे ते पथ्य जर पाळलं नाही तर ते औषध घेऊन सुद्धा तितकासा फायदा आपल्याला होणार नाही. तर यातले आपण 5व्या नामापराधवर चर्चा करतो. तर 5वा, 6वा, 7वा हा नामापराध आहे की अंडर एस्टिमेटिंग द होली नेम, म्हणजे हरिनामाच्या जे महत्व आहे त्याला आपण कमी लेखतो किंवा कमी समजतो. आणि हे ऑफेन्सेस म्हणजे हरिनामाचा अपराध केला तर काय होतं, एक जी आत्म्याची जी टेंडन्सी आहे की भगवंतांवर प्रेम करायचं, भगवंतांची सेवा करायची, ती टेंडन्सी किंवा ती हे प्रोपेन्सिटी, हे अपराध केल्यामुळे ती मारली जाते. किंवा तेवढा पूर्ण 100% ते आपण भगवंतांची सेवा किंवा भगवंतांवर प्रेम करू शकत नाही. तर ह्या आपल्या हे कशामुळे होतं, तर आपल्या दोन वाईट सवयी आहेत, ना भजंती आणि अवजानंती. ना भजंती म्हणजे आपण नॉट वर्शिपिंग, म्हणजे भगवंतांची योग्य प्रकारे पूजा करत नाही. अवजानंती म्हणजे ऑफेंड करतो. तर हे दोन्ही कशामुळे होतं, पहिलं एक तर लिथार्जी लेझीनेस, म्हणजे आपला जो आळस असतो की नाही मला हे आता करायचंच नाहीये किंवा नंतर करू, आपण त्या गोष्टी पोस्टपोन करत राहतो की नाही आज नाही, आज जाऊ दे, आज 10 माळा जप झाला ना बस झालं, उद्या मी उरलेला 16 करीन, आज मला बरीच कामं आहेत, आता मला दिवाळीची कामं आहे, साफसफाई आहे, सगळं आहे घरातलं करायचंय, फराळाचं करायचंय, पण मी ते नंतर करीन. म्हणजे लिथार्जी, आळस असतो आपल्यामध्ये. नंतर इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, की आपल्याला ह्या गोष्टीचं अज्ञान असतं की आता कार्तिक महिना सुरू झालाय, आपल्याला
जास्त जप करायला पाहिजे आणि जो जप आपण करतो त्याच्या 1000 गुणे 1000 पटीने आपल्याला हे मिळणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे, याचं अज्ञान असतं. नाही तर आपण एक माळ करायला लगेच सहज तयार होतो. एक एक्स्ट्रा माळ केली तर 1000 माळा केल्याचं लाभ मिळणार आहे आपल्याला, म्हणजे अज्ञान आपलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली स्थिती आणि भगवंतांची स्थिती, भगवंतांची पोझिशन काय आहे, म्हणजे आपण भगवंतांचे दास होत आणि भगवंत आपले स्वामी आहेत, ह्या भगवंतांच्या पोझिशन बद्दलचं अज्ञान असतं किंवा अनअवेअर असतो, आपल्याला माहिती नसतं. आणि दुसरं आहे की भौतिकवादी दृष्टिकोन, आपला प्रत्येक गोष्टी आपण ज्या नॉर्मली जे बघतो त्या भौतिकवादी ह्याच्या तराजूमध्ये तोलतो. तर आपण बघतो एकदम सुरुवातीला आपण जेव्हा भक्तीत येतो, तर तो नवीन जो भक्त असतो तो खूप इनोसंट असतो, त्याला सगळेच जण खूप ग्रेट वाटतात. म्हणजे मी जेव्हा भक्तीत आले तर माझी एक इंट्रोडक्शन एका माताजींशी केली गेली आणि त्यांनी सांगितले की नाही, ह्या माताजी ना 2 माळा जप करतात. तर मला इतकं ग्रेट वाटलं, अरे बापरे, 2 माळा जप करतात, म्हणजे खूप ग्रेट वाटलं. आणि किती सिनियर आहेत ह्या माताजी, किती छान भक्ती करतात असं वाटलं. म्हणजे आपण इतके इनोसंट असतो आणि ऑफेन्सलेस असतो की आपल्याला सगळेच जण खूप छान, खूप ग्रेट असं वाटत असतं. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की भागवतमच्या 6व्या कॅन्टोमध्ये आजामिलची जेव्हा गोष्ट येते, आजामिलच्या गोष्टीमध्ये त्या आजामिल नारायण नाव घेतात. ती गोष्ट सांगायला आता वेळ नाही आपल्याला, पण त्यांच्या मुलाचं नाव घेतात नारायण, आणि ते नाव घेण्यामागे त्यांचा उद्देश दुसरं काही नसतो, फक्त त्यांच्या मुलाला बोलवणं एवढाच उद्देश असतो. पण ते नारायण हे नाव घेतात, म्हणजे ते ऑफेन्सलेस चॅन्टिंग होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहितीये यमदूत आलेले असतात, पण विष्णुदूत पण येतात, आणि विष्णुदूत आणि यमदूतांचं हे होतं. आणि विष्णुदूत त्यांना, यमदूतांना त्याला घेऊन जाऊ देत नाही. का तर ते ऑफेन्सलेस स्टँडिंग, ऑफेन्सलेस म्हणजे अपराधरहित नाम त्यांनी घेतलं होतं म्हणून. तर त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो जो नवीन व्यक्ती येतो तर त्याचा जो चॅन्टिंग किंवा त्याचा जो जप असतो तो इग्नोरंट असतो. इग्नोरंट म्हणजे बाकीच्या गोष्टींबद्दल त्याला फार काही माहिती नसते आणि इनोसंट असतो. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला भगवंत त्याची पूर्ण पोटेन्सी किंवा पूर्ण अट्रॅक्शन प्रदान करतात. आपण सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतो. आरती, अरे वा, मंगल आरती, अरे वा, कीर्तन, किती सुंदर कीर्तन केलंय. किंवा म्हणजे ते कीर्तन करताना किंवा भगवंतांचं दर्शन घेताना आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, आपण भावविभोर होतो. आपण खूप जणांना बघितलं असं भावविभोर होताना. नवीन आलेले लोक, काय सुंदर अनुभव आहे, मला तिथून बाहेर पडावंसच वाटत नाहीये. म्हणजे खूप जण आपले नातेवाईकांना पण आपण जेव्हा मंदिरामध्ये घेऊन जातो, सत्संगाला घेऊन जातो, त्यांना वाटतं काय वातावरण असतं तिथलं, आणि काय सुंदर वातावरणात तुम्ही राहता. आणि त्याच्यामुळे म्हणजे ही भगवंतांची स्टार्टिंग ऑफर असते की ते आपल्याकडे त्या जीवात्म्याला खूप पॉवरफुली अट्रॅक्ट करतात. आणि इव्हेंच्युअली आपण जसं जसं मंदिरात यायला लागतो, मग मला समजलं की नाही, 16 माळांचा जप करायचा असतो ना, तर असे कितीतरी जण आहेत की ते रोज 16 माळांचा जप करतात. मग आपल्याला वाटतं नाही, त्या 2 माळा करणाऱ्या माताजी म्हणजे त्या काही एवढ्या ग्रेट नाहीयेत, हे लोक जास्त ग्रेट. म्हणजे आपण काय करतो, परत भेदभाव करायला सुरुवात करतो आणि हळूहळू आपला भौतिकवादी दृष्टिकोन त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणतो. मग भगवंतांचे आर्च विग्रह असू दे, भक्त असू दे. अं, एक अजून एक श्लोक आहे, कुठल्या पुराणात आहे ते पुराणाचं नाव मला माहिती नाहीये. आर्चे विष्णू शिलाधी, पुरुषो नरमतीर, वैष्णवे जातीर्बुद्धी, श्री विष्णू नामने सकल कलुषे, शाब्दे सामान्य बुद्धी. तर हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आर्चे विष्णू शिलाधी म्हणजे भगवंतांचे आर्च विग्रह हे एका दगडापासून बनलेले आहेत. पुरुषो नरमतीर म्हणजे हे गुरु आहेत ते सामान्य पुरुष आहेत. किंवा वैष्णवे जातीर्बुद्धी म्हणजे हा वैष्णव ह्या जातीचा आहे, की तो त्या ह्या जातीचा आहे, म्हणजे जातीनुसार वैष्णवाला बघणे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री विष्णू नामने सकल कलुषे म्हणजे भगवान विष्णूंचं जे नाम आहे हे सर्व पापांपासून मुक्ती देणारं आहे. त्याला काय म्हणायचं, शाब्दे सामान्य बुद्धी. म्हणजे ते अगदी ऑर्डिनरी एक, आपण जसं काय बोलतोय, आपण जसं एकमेकाशी संभाषण करतोय, जी शब्द आहेत तसंच सामान्य आहे ते, असं समजणं. तर आपला 5वा नामाप्रत त्याच्याबद्दलच आहे की भगवन नामाच्या जपाला, हरिनामाच्या महिमेला काल्पनिक समजणे. त्याच्यामुळे हे जर आपण म्हणजे हळूहळू आपला मटेरियल आउटलुक, भौतिक दृष्टिकोन ह्या बाबतीत सुरू होतो. आणि ही आपल्याला समजायला पाहिजे की ही आपल्या नामापराधाची किंवा सगळं कुठलाही अपराध करण्याची ही स्टार्टिंग पॉइंट आहे, सुरुवात आहे.
आणि मग हळूहळू आपण सगळे स्पिरिच्युअल अटेम्प्ट म्हणजे सगळे आध्यात्मिक वस्तू टेकन फॉर ग्रांटेड की नाही सहजपणे घेतो त्या. म्हणजे डिव्होटीज फॉर ग्रांटेड, नंतर गुरु गुरु महाराज, हरिनाम किंवा डीटीज. त्यात काय एवढं, रोज आपण रोजच, जर मी रोजच वृंदावन चंद्राचं दर्शन घेत असेल तर मला असं ते दर्शन घेऊन मी रोज भावीवर होत नाही. मला ती सवय जाते, सवयीने जायचं, त्यांच्या समोर उभं राहायचं, नमस्कार करायचा, ते प्रणाम मंत्र पण असेच येतात तोंडातून, कारण ते पाठ झालेले असतात. म्हणजे त्याच्यातला जो भाव असतो तो निघून जातो. आणि प्रसाद म्हणजे ऑर्डिनरी फूड, प्रसाद दिला तरी रोजच प्रसाद घेतो आपण म्हणल्यावर काय ना, और ते नेहमी सारखाच आहे, ते काही इतकं पोटंट आहे हे असं आपण नाही लक्षात येत आपल्या. तर हळूहळू हा भौतिकवादी दृष्टिकोन प्रत्येक ह्याच्यामध्ये सुरू होतो आणि आपण हळूहळू भक्तांमध्ये दोष काढायला सुरुवात करतो आणि त्यांना सामान्य लोक आहेत असं समजून दोष काढायला सुरुवात करतो. म्हणून आपण म्हणतो की हा भौतिकवादी दृष्टिकोन हा रूट कॉज आहे, बेसिक म्हणजे मूळ कारण ह्या अपराधांचा हा भौतिकवादी दृष्टिकोन आहे आपला. आणि मग ह्याचा रिझल्ट काय येतो, त्याचे रिझल्ट जसा आपण वागू तसं त्याचे त्याची फळं मिळतात, त्याचा त्याचा रिझल्ट यायला लागतो. काय होतं, ऑफेन्सिव्ह परफेक्शन म्हणजे परसेप्शन म्हणजे दृष्टिकोन आपला अपराधजनक येतो, की कोणालाही बघितला तर नाही, ही काय हिनी साडी नेसलीये, ही काय वागतीये, ही काय बोलतीये, ही असा जप करते, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वैष्णवांच्या चुका शोधू लागतो. आणि म्हणजे खूप पहिल्यांदा त्या मनात असतात, त्याच्यानंतर आपण वाचिक होतात आणि मग ऍक्शन्स घेतल्या जातात. मग आपण त्यांच्याबद्दल कंप्लेंट करायला लागतो किंवा अजून वेगळ्या प्रकारच्या ऑफेन्सिव्ह ऍक्शन्स म्हणजे अपराधजनक ऍक्शन्स आपण त्यांच्यावर घेतो. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांची निंदा करायला लागतो, चार लोकांच्या त्यांच्यावर त्यांच्याबद्दल बोलायला लागतो, त्यांचा क्रिटिसिझम नंतर. आणि हळूहळू काय होतो, असा व्यक्ती या भगवंतांच्या सगळ्या वैष्णव किंवा हरिनाम म्हणजे त्याला हरिनामामध्ये रस येणं बंद होतं किंवा वैष्णवांचं असोसिएशन टाळतो, मंदिरात येणं टाळतो. हळूहळू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासून तो दूर व्हायला लागतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा भगवंत त्याच्या हृदयात भौतिक इच्छा असतातच, तर त्या काय करतात, अजून तीव्रतेने बाहेर आणतात. त्याच्यामुळे तो भक्तांच्या असोसिएशन पासून दूर होतो आणि या भौतिक इच्छा त्याच्या पूर्ण करायच्या मागे लागतो. आणि त्याच्यामुळे तो अपराध करायला लागतो. आणि आपल्याला माहितीये पाप करायला लागतो. पाप आणि अपराध ह्या दोन गोष्टी आहेत. जे पाप आहे हे भौतिक स्तरावर आहे, म्हणजे त्याचं पापाचं क्षालन केलं तर ते पाप नष्ट होऊन जातं. जसं एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला तर त्याला फाशी दिली तर तो त्या खुनाच्या किंवा एखाद्याची हत्या केल्याच्या पापातनं मुक्त होऊ शकतो. पण अपराध आहे, हा अपराध स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्मवर आहे. अपराध कशापासनं कशानेही धुतला जात नाही. तर त्याच्यामुळे भगवंत आपोआप त्या व्यक्तीला ह्या वैष्णवांच्या असोसिएशन पासून दूर करतो, जेणेकरून तो काय करेल, त्याची जी टेंडन्सी आहे ती तो पापामध्ये वापरेल. म्हणजे फॉल्ट फाइंडिंग तो करायचा आहे, ब्लास्फेमी करायची, तर तो वैष्णवांची करणार नाही, दुसऱ्या लोकांची करेल. आणि तेही वाईटच आहे, पण ते पापामध्ये गणलं जाईल, ते अपराधामध्ये गणलं जाणार नाही. आणि पाप हे जास्त काय म्हणतात पॉवरफुल किंवा तीव्र आहे त्याच्यापासून हे करण्यासाठी. मग असा व्यक्ती हळूहळू सगळ्या असोसिएशन पासून सगळ्यांपासून दूर होतो आणि पाप करायला लागतो, त्याच्या भौतिक इच्छा पूर्ण करायला लागतो आणि मायादेवी त्याला चांगलेच तडाखे देते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं तो फ्रस्ट्रेट होतो आणि फ्रस्ट्रेट होऊन परत म्हणतो, नाही नाही, ते भक्त खरंच किती चांगले होते, ह्या बाकीच्या लोकांचा त्याला अनुभव येतो आणि हे भक्त खरंच किती चांगले होते, आपण उगाच त्यांना सोडून आलो. आणि परत तो असोसिएशन मध्ये येतो, भक्तांचा असोसिएशन सर्च करतो, भक्तांना सर्च करतो आणि असोसिएशन मध्ये येतो. आणि आता मायादेवीच्या तडाख्यांमुळे सुधारल्यानंतर तो चांगल्या प्रकारे भक्ती मार्गाला लागतो. आणि आता ही एका जन्माची प्रोसेस आहे का, नाहीये. ह्या सगळ्या प्रोसेसला किती जन्म लागतील आपल्याला माहिती नाही, किंवा म्हणजे ती आपण पूर्ण आपल्याला कसं असतं, आपल्याला म्हणजे माझ्या बाबतीत सांगते, मायादेवीने कितीही फटके दिले तरी आपल्याला तिथेच राहायला आवडतं जास्त आणि त्याच गोष्टी परत परत करायला आवडतं. म्हणजे आपण तेवढे फ्रस्ट्रेट झालेलो नाही, ते झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण भगवंतांची शरण घेऊत, भक्तांची शरण घेऊत. आणि मग जेव्हा आपण हे करून परत भक्ती मार्गाला येतो, सिन्सिअरली आपण भक्ती करतो. आणि आता आपण काय करतो, आता नामापराध आपण म्हणजे भक्तांचे अपराध करणं आपण टाळतो.
म्हणजे आपल्याला एक ना एक दिवस या ऑफेन्सलेस अपराधरहित स्तरावर यायचंच आहे. मग ते तुम्ही चांगल्या पद्धतीने या का वाईट पद्धतीने या. एखादी गोष्ट आपल्याला मुलाला शिकवायची आहे, आई चांगल्या पद्धतीने त्याला समजून सांगते, तेव्हाच त्यांनी ऐकलं तर चांगलं आहे. नाहीतर ती गोष्ट त्याला करायचीच असते, म्हणजे आई त्याच्याकडनं करूनच घेणार असते, मग त्याला तडाखे देऊन करवते. तर कशाला आपण मायादेवीचे तडाखे खाऊन शिकायचं. आपण आपले वरिष्ठ वैष्णव आहेत ते सांगतात त्यांच्याकडनं ऐकायचं, किंवा जी शास्त्र आहेत त्याच्यातून वाचून, किंवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण ह्या सगळे हे स्पिरिच्युअल अटेम्प्ट्स आहेत त्यांच्याबद्दल आदर, रिस्पेक्ट डेव्हलप करायचा. आणि त्याच्यामुळे काय करायचं, म्हणून हे अपराधांचं स्टडी करणं खूप आवश्यक आहे. ते ह्याच्यासाठी या अपराधांचं नेचर काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि त्याच्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे. म्हणजे आपण बघतो की हरिनामाच्या जपामध्ये 3 स्टेजेस आहेत: शुद्ध नाम, नामाभास आणि नामापराध. तर शुद्ध नाम तर आपल्या दृष्टीने खूप वरची गोष्ट आहे. शुद्ध नाम घेतलं की आपण इथे राहतच नाही, आपण गोलोकमध्येच असतो. नामाभास आपण जे आता करतो ते नाम अपराध स्टेज आहे. म्हणजे नामाचा जप करतो पण आणि त्याच्याबरोबर अपराध पण करतोय. आणि ह्याच्या वरची स्टेज आहे नामाभास. नामाभास म्हणजे नामाभास स्टेज मध्ये हृदयाचं मार्जन होतं. आपण चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात की चेतोदर्पण मार्जनम. चेतोदर्पण मार्जन म्हणजे नाम जपाने हृदयाचं शुद्धीकरण होतं. पण ते कधी होतं, जेव्हा तुम्ही अपराधरहित नाम घेतलं तर होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे की आपण नाम अपराध स्टेजवरनं नामाभास स्टेजवर यायला, तेव्हा आपल्या हृदयाचं शुद्धीकरण चालू होईल. अदरवाईज आपण काय करतोय, एक स्टेप वर चढतोय आणि 2 स्टेप खाली उतरतोय. म्हणजे आपण टोटली चढलो किती, एक स्टेप खाली चाललोय आपण. मग हे नामापराध आपण केले तर नामजप करून सुद्धा तेवढा फायदा आपल्याला होणार नाही. आता हा 5वा नामापराध आहे की अं, हरिनामाच्या जपाच्या महिमेला काल्पनिक समजणे. तर हरिनामाचा जप, जपाची महिमा काय आहे किंवा त्याच्यात किती पॉवर आहे हे आपण जाणून घेतलं तर त्याला आपण काल्पनिक समजणार नाही. तर हरिनामाचं महात्म्य आपण बघू की हरिनाम चा एक श्लोक येतो: नामनोही यावत शक्ती पाप निर्हरे ना हरे, तावत कर्तू न शक्नोती पातकम पातकी नरे. म्हणजे याचा अर्थ आहे, नामामध्ये एवढी शक्ती आहे, पाप निर्हारे न हरे, म्हणजे सगळ्या प्रकारची पाप नष्ट करायची शक्ती आहे. आणि किती प्रकारची पाप, तावत कर्तू न शक्नोती, ते करू शकणार नाही कोण, पातकम पातकी नरे. म्हणजे पातकातला पातकी माणूस, म्हणजे ज्याच्यामध्ये एक खूप पातक किंवा हे करायची शक्ती आहे, त्याच्यात ती पोटेन्सी आहे, तेवढे पातक तो करू शकणार नाही. पातकातला पातकी माणूस, तेवढे पातक एका हरिनामाच्या जपामुळे सगळे नष्ट होऊ शकतात. नामनोही यावत शक्ती पाप निर्हरे नाहरे, तावत कर्तू न शक्नोती पातकम पातकी नरे. एवढी शक्ती आहे हरिनामाच्या जपामध्ये. अजून एका ह्याच्यामध्ये सच्चिदानंद स्वामी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात की हरिनाम तुम्ही घेताय म्हणजे तुम्हाला तुमचे सर्व रिलिजियस ऍक्टिव्हिटी, जी धार्मिक कार्य जी तुम्ही करता, ज्याच्यासाठी खूप कष्ट लागतात, खूप वेळ जातो आणि त्याची जी फळं मिळतात, तर ती एका हरिनामामध्ये इन्क्लुडेड आहेत. म्हणजे तुम्ही हरिनाम घेतलं तर ही बाकीची सगळी धार्मिक कार्य किंवा त्याच्यासाठी कष्ट घेण्याची जरुरी नाही, कारण ते हरिनामामध्ये ते सगळं इन्क्लुडेड आहे. आणि हरिनाम आपल्याला कृष्ण प्रेम देऊ शकतं. आपल्याला तो एक हरिदास ठाकूर आणि गोपाल चापल यांच्यातला एक फेमस एक पास टाइम आहे की एक हरिनामाबद्दल चर्चा चाललेली असते आणि गोपाल चापल सांगतात की हरिनामामुळे मुक्ती मिळते. तर हरिदास ठाकूर सांगतात हरिनामामुळे मुक्ती नाही मिळत. मुक्ती आणि हे काय, मुक्ती तर बाय प्रॉडक्ट आहे हरिनामाचं. हरिनामामुळे कृष्ण भक्ती मिळते, कृष्ण प्रेम मिळतं. आणि तेव्हा गोपाल चापल आणि हरिदास ठाकूरांचा हे होतो, वाद होतो. आणि त्याच्यानंतर गोपाल चापल जे आहेत ते म्हणजे हरिनामाला त्यांनी हे केल्यामुळे, ऑफेंड केल्यामुळे आणि हरिदास ठाकूरांसारख्या वैष्णवांना ऑफेंड केल्यामुळे त्यांचं नाक हे होऊन जातं, म्हणजे गळून जातं चैतन्य, म्हणजे त्यांना ती शिक्षा मिळते. मग ते हरिदास ठाकूरांना ची माफी मागतात आणि मग त्यांचं ते सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे हरिनाम काय देऊ शकतात, कृष्ण प्रेम देऊ शकतं हरिनाम आपल्याला. ह्याच्यामधला चैतन्य चरितामृत मधला श्लोक आहे: कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. म्हणजे
कलियुगात कृष्ण नामरूपाने अवतीर्ण झालेले आहेत. म्हणजे हरिनाम आहे, हरिनाम इज नॉन डिफरंट दॅन कृष्ण. हरिनाम हे ह्याच्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांपेक्षा वेगळं आहे, वेगळं नाहीये. तो श्लोक आहे ना, नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्यमुक्त अभिन्नत्व नाम नामानी. म्हणजे नाम आणि नामनी, म्हणजे ज्याचं नाव आहे तो म्हणजे तो कृष्ण, आणि त्याचं नाव हरे कृष्णा महामंत्र आपला, ते अभिन्नत्व म्हणजे ते अभिन्न आहेत, म्हणजे ते एकच आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा हरिनाम घेता तेव्हा साक्षात कृष्ण येतात, आणि या हरिनामाची ग्लोरिफिकेशन म्हणजे साक्षात कृष्ण येतात, आणि साक्षात कृष्ण असतील तर तुम्ही ते तुम्हाला काय देऊ शकणार नाही. म्हणजे अ, त्यामुळे म्हणजे भगवंताच्या नामाची महिमा इतकी आहे की साक्षात भगवंत आहेत तुमच्या समोर, आणि ते तुम्हाला सर्व काही प्रदान करतायत. आणि परत परत एक आपल्या भजनामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, तोमसाना अपराधे तारे हरिनाम. म्हणजे भगवंत पण सांगतात स्वतः की जर भगवंताप्रती काही अपराध झाला तर त्याला त्या अपराधाचं हे कसं होतं, तारे हरिनाम. हरिनाम केला तर त्याचं अपराधाचं परिमार्जन होऊ शकतं हरिनाम घेतल्यामुळे. म्हणजे हरिनामामध्ये एवढी शक्ती आहे की आपण भगवंताप्रती जरी काही अपराध केला तरी हरिनामाने त्याचं क्षालन होऊ शकतं. आणि आपल्या शिक्षाष्टकम मध्ये पण चैतन्य महाप्रभू म्हणतात, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती. म्हणजे भगवंतांच्या नामामध्ये निज सर्व शक्ती, म्हणजे कृष्णाने किंवा चैतन्य महाप्रभूंनी निज सर्व शक्ती, सगळी शक्ती नामामध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा जो हरिनाम जो आहे, हरिनाम इतकं पॉवरफुल आहे. हरिनामाचं महात्म्य हे आपल्याला आज वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यामध्ये सांगते आहे. तर ऍक्च्युली हरिनामाच्या महात्म्यावर आपल्याला बोलण्यासाठी 1 क्लास, 2 क्लास, 3 क्लास कमीच पडतील, इतकं आपण हरिनामाच्या महात्म्याबद्दल बोलू शकतो. तर आपला हा 5वा नामाप्रत काय आहे की ह्या अशा हरिनामाच्या महिमेला आपण काल्पनिक समजतो. हा आपला नामापराध आहे. आता आपल्याला अपराध काय कळलं, हरिनामाचं महात्म्य पण कळलं, आणि ह्या हरिनामाच्या महात्म्याला काल्पनिक नाही समजायला पाहिजे हे पण कळलं. तर आता आपण समजत असू तर त्या रेक्टिफिकेशन काय, त्याचे रिमेडी काय, त्याचा उपाय काय आहे. तर पहिलं की हरिनामाचं महत्व समजून घ्यावं. म्हणजे हरिनामाच्या महत्वाबद्दलचं जे काही क्लासेस असतील, लेक्चर्स असतील ते ऐकावे, किंवा वरिष्ठ वैष्णव असतील त्यांच्याकडनं आपण हे समजून घ्यावं. शास्त्रांमधनं हरिनामाचं जे काही महत्व आहे ते शास्त्रांमधनं आपण समजून घ्यावं. आणि त्याच्याबद्दल काही आपल्याला शंका कुशंका असतील तर जे आपले वरिष्ठ वैष्णव आहेत, तिथे अनगोपी माताजी आहेत, त्यांच्या हाताखाली तुम्ही सगळेजण ट्रेन होत आहेत. जर एखादी शंका असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता, आणि त्या तुमच्या सगळ्या शंका दूर करतील. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा भक्तिरसामृत महाराजांना विचारलं होतं, सकाळी लवकर कसं उठावं. तर ते म्हणाले, एकच उत्तर आहे त्याचं, लवकर उठून. म्हणजे काय मग म्हणजे हे सोपं उत्तर आहे त्याचं, लवकर उठूनच लवकर उठता येतं. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी आदल्या दिवशी रात्री खूप जण सांगतात लवकर जेवा, मग आदल्या दिवशी रात्री लवकर कसं जेवायचं, म्हणजे त्याला असे उपप्रश्न उठत जातात. तर त्याच्यापेक्षा एक सोपं उत्तर आहे, लवकर कसं उठायचं, लवकर उठून. तसं हरिनामाचा अपराध कसा टाळायचा, हरिनामाचा अपराध टाळून. तर हरिनामाचा अपराध टाळायचा प्रयत्न करावा. हाच नाही, सगळेच अपराध जे आहेत, तर प्रत्येक अपराधाबद्दल, एकेका अपराधाबद्दल चर्चा होईल. ही खूप छान सिरीज आहे की त्यायोगे त्या अपराधावर फोकस होतो आणि त्याच्याबद्दल त्याची चर्चा होते, त्याचं काय म्हणतात, त्याचं चर्वण केलं जातं. आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की हा नामापराध टाळणं किती महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरिनाम आहे, हरिनामाला प्रार्थना करायची. म्हणजे किती जण तुमच्यापैकी खूप जण करतच असतील, तर आपण हरिनामाचा जो जप करतो तो जप करण्याआधी हरिनामाला प्रार्थना करायची, वैष्णवांना प्रार्थना करायची, भगवंतांना प्रार्थना करायची की मी हा जप करण्याचा प्रयत्न करते आहे, तो माझा चांगल्या प्रकारे होऊ दे आणि अपराध रहित होऊ दे, ही प्रार्थना करायची. त्यामुळं आणि ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न करायचा, आणि शक्यतो भक्तांच्या असोसिएशन मध्ये. म्हणजे आता तुम्ही खूप छान करताय की झूमवर तरी असोसिएशन घेता एकमेकाचं. तर त्याच्यामुळे हे छान एक उपक्रम आहे तुमचा. म्हणजे शक्यतो फिजिकली असोसिएशन मिळालं तर जास्त चांगलं, अदरवाईज हे झूमचं असोसिएशन हे घ्यावं, त्या असोसिएशन मध्ये जप करावा, शास्त्रांचं वाचन करावं, आणि
आपल्याला कुठेतरी गिल्टी वाटलं पाहिजे, अपराधी वाटलं पाहिजे, की नाही नाही हरिनाम एवढं पॉवरफुल आहे आणि मी त्या जपाला असं समजते, हे असं गिल्टी वाटलं पाहिजे. आणि तो जो गिल्ट आहे, तो अपराध आपण जे करतोय, तर त्याच्याबद्दल आपल्याला हे अपराधी वाटलं पाहिजे आणि ते ऍडमिट केलं पाहिजे. म्हणजे कोणाकडे तरी जाऊन मला असं असं वाटतंय मी खूप अपराधी आहे, मग त्या ते सिनियर जे वैष्णव आहेत, त्यांच्याकडे जाऊन तो तुम्ही त्याचा कबुली जबाब दिला, तर आपलंही मन हलकं होतं आणि ते पण आपल्याला समजून घेऊन चार गोष्टी सांगतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हा अपराध टाळण्यासाठी मदत होते. नंतर भगवंतांचे पास टाइम्स म्हणजे भगवंतांच्या लीला आणि भगवंतांच्या गुण ह्याच्याबद्दल ऐकण्याचा प्रयत्न करावा, ह्याच्याबद्दल वाचावं. आणि मग आपल्याला समजेल की हे हरिनाम आणि भगवंत हे अभिन्न आहेत, त्यामुळे हरिनाम हे भगवंतांना एवढेच पॉवरफुल आहेत हेच समजतं. आणि त्याच्यामुळे आपण सर्वजणांनी प्रयत्न करून या नामाभास स्टेजवरनं आपण नाम अपराध स्टेजवर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळेजण माझ्यासाठी पण प्रार्थना करा, कारण ही जे नामापराध टाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही माझ्यासारख्या सामान्य जीवात्मा जो आहे त्याच्यासाठी पण खूप स्ट्रगलिंग प्रोसेस आहे. तर तुम्ही सर्वजण माझ्यासाठी पण प्रार्थना करा की मी पण हे नामापराध टाळण्याचा प्रयत्न करू शकेन. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरिबोल माताजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढं छान लेक्चर दिलं. तर धन्यवाद. मला एक असा प्रश्न होता, की जसं आपण नाम म्हणजे आभासी जरी नाम घेतलं भगवंताचं तरी आपल्याला बेनिफिट होतं. तसं चुकून एखादा आता चाइल्ड असेल श्रीहरी किंवा श्रीकृष्ण आणि ते जर खोडकर असेल आणि सगळी मुलं जर त्याच्याविषयी कंप्लेंट करत असतील, म्हणजे ही रियालिटी आहे की एक चाइल्ड आहे माझ्या क्लासमध्ये आणि ते खूप खोड्या करतो. पण जरी लंचला जरी बसलं ना तरी कोणाचा डब्बा घेणार, सांडणार, पाणी सांडणार, शेजारी बसलं तरी खूप खोड्या करणार. तर अशा वेळेस आपल्याला त्या चाइल्डला थोडंसं रागवावं लागतं. पण त्या चाइल्डचं नाव आहे श्रीहरी. तर मग आपल्याकडून हा अपराध होतो का असं विचारायचं होतं मला. नाही, माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे नाही होत, कारण तुम्ही त्याला रेक्टिफाय करण्यासाठी रागवताय, बरोबर. आणि तरी त्याचं नाव जरी असलं श्रीहरी, तरी त्याला काय करताय तुम्ही, म्हणजे भगवंतांना रागवता असं नाही तुम्ही. तो श्रीहरी तो मुलगाच आहे, बरोबर ना, त्याला रेक्टिफाय करताय. अशा दृष्टीने म्हणजे तुमचा भाव जो आहे तो त्याला रेक्टिफाय करण्याचा आहे, त्याचे त्या चुका त्यांनी परत करू नये ह्याच्यासाठी तुम्ही रागवताय ना त्याला. तर ह्याचं हो हो. आपल्याला त्याचं म्हणजे ह्या नामापराधामध्ये नाही येणार ते. नाही नाही, ठीक. कारण सगळे मुलं आणि पॅरेंट त्याचंच नाव घेत असतात, म्हणून मला हा क्वेश्चन तुम्हाला विचारावासा वाटला. नाही. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. हरी बोल. हरे कृष्णा. अजून कोणाचे हो, हे नसतील तर आपण एकच थांबूयात. एकच मिनिट माताजी, मित्र सखी माताजी, हा, मी हरे जरा कृष्ण. अनम्यूट हे करते हा. हा, झाली माताजी अनम्यूट. हा, एकच मिनिट हा. हा, एकदा अनम्यूट कर फक्त, नंतर मग क्वेश्चन. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. आज इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित नामामृत शृंखलेमध्ये आज आपल्याला भक्तिनिधी माताजी पुणे स्थित अर्थात सौभाग्यश्री जालनेकर यांनी 5व्या नामापराधाबद्दल आपल्याला खूप छान पद्धतीने उद्बोधित केलेलं आहे. आनंदगोपी माताजी तुमचा आवाज येतोय. हरी बोल. पाचवा नामापराध की जो हरिनाम जप आणि त्यांच्या महिमेला काल्पनिक समजणे. तर हरग्रेस भक्तिनिधी माताजी यांनी त्यासाठी काय औषध आहे आणि काय पथ्य आहे खूप छान पद्धतीने सांगितलं. तर यासाठी औषध म्हणजे हरिनाम आणि त्यासाठी पथ्य म्हणजे हरिनाम आणि वैष्णवान प्रति अपराध म्हणजे डूज अँड डोंट्स. तर भक्तिवादी न राहता हरिनाम घ्यायचे आवाहन माताजींनी केले की ज्यामुळे आपल्याला कृष्ण प्रेम मिळू शकते. अपराधरहित नामजप केला तर आपण नामापराध या स्तरावरून नामाभास या स्तरापर्यंत आणि अर्थातच पुढे शुद्ध हरिनाम या स्तरापर्यंत जाऊ शकतो.
माताजी म्हटल्या की कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. हो ना. तर या कलियुगामध्ये भगवंत स्वतः हरिनामाच्या रूपामध्ये अवतरित होतात. तर अशा रीतीने माताजींनी खूप सुंदर सोप्या रीतीने आपल्याला हरिनामाचा महिमा खूप छान पद्धतीने उद्धृत केला. त्याबद्दल इस्कॉन बारामती वैष्णवी समितीचे त्यांचे मनपूर्वक आभार. आपणही सर्वजणी आज या झूम प्लॅटफॉर्म वरती हे सेशन अटेंड केलं. आपल्याही सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि इथे थांबते. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू आनंद गोपी माताजी, मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांचं असोसिएशन छान मिळालं मला. थँक्यू. मला खूप छान वाटलं. हरी बोल. आम्हाला पण छान वाटलं. परत परत वारंवार तुम्ही आम्हाला असंच संघ द्यावा, तुमचा ही विनंती. आणि Yes. कुणाला काही प्रश्न आहेत का? हरी बोल. हरी बोल. हा माताजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला एवढा छान नाम महिमा आम्हाला सांगितला. खरं तर मला एक अनुभव शेअर करायचा होता की तुमच्या रासविग्रह प्रभूजींना आम्ही मुलाच्या ऍडमिशन संदर्भात भेटलो होतो. त्यांनी खूप आम्हाला आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही दृष्टीनं खूप छान मार्गदर्शन केलं. आणि आजही तुम्ही हरिनामाच्या महिमेबद्दल आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे दोघांचेही. हरी बोल. रासविग्रह प्रभू VIT चे डायरेक्टर आहेत, है ना माताजी? हो. येस येस येस. थँक्यू. अजून हरे कोणाला? कृष्ण. हा 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 माताजी. हा, प्रश्न काही नाहीये, पण प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी माताजींनी खूप छान दिलं की सकाळी लवकर कसं उठावं. तर सकाळी लवकर उठूनच ह्या गोष्टी करू शकतो. ते खूप आवडलं. आणि कार्तिक महिन्याची सुरुवात माताजींच्या या छान क्लासनी झाली, तर माताजींना खूप खूप धन्यवाद. आणि खूप इन्स्पिरेशन मिळालं माताजी की हरिनाम कसं आपण घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर अपराध कसा टाळायला पाहिजे. तर तुम्ही खूप सिस्टमॅटिक पद्धतीने समजून सांगितल्यामुळे खूप आवडलं. आणि हरिनामाचं महत्व आपण वारंवार समजून घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी मनावर खूप छान आज बिंबल्या. तर थँक्यू माताजी. परत देखील तुमचं क्लास ऐकायला सगळ्यांना आवडेल असं वाटतं. तर थँक्यू हरी सो मच. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. भक्तिनिधी माताजी, सगळ्यांचा खूप बघा प्रेमळ आग्रह आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला पुन्हा देखील नंतर नक्की गायडन्स नक्की साठी याल. नक्की येस नक्की येईल. येस 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 येस. थँक्यू. थँक्यू. चालेल मग चालेल. थांबूया. थांबूया. येस थँक्यू थँक्यू. बोल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां वैष्णव कोटी वैष्णव. हरि बोल.